नमस्कार मंडळी. चैत्र पालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किती नैसर्गिक आणि औषधी वनस्पतींचा खजिना दडलेला आहे हे आपण अनेकदा विसरून जातो. निसर्गानं दिलेल्या प्रत्येक वनस्पतींमध्ये एक अनोखी उपचारशक्ती असते. त्यापैकीच एक विलक्षण पण दुर्लक्षित अशी वनस्पती म्हणजे तरवड. मित्रांनो, तरवडाची फुले दिसायला जितकी सुंदर तितकीच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आयुर्वेद आणि लोकवैद्यकामध्ये ही फुले शेकडो वर्षांपासून औषध म्हणून वापरली जात आहे. त्यामुळे ही वनस्पती प्रत्यक्ष परिणाम देणारी, सुरक्षित आणि अनेक आजारांवर प्रभावी अशी एक हर्बल हेल्थ टॉनिक आहे. मित्रांनो, तरवडाच्या फुलांचा औषधात वापर करण्यासाठी आपण या फुलांचा चहा बनवून प्यायचा आहे. हा चहा दिसायला गोल्डन तर आहेच, पण शरीरासाठी सुद्धा गोल्डन हेल्थ टॉनिक आहे. हा चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे घटक आहेत: तरवडाची सुकलेली फुले, हळद आणि ज्येष्ठ मध. मित्रांनो, हा चहा कसा बनवायचा ते आपण आता पाहूयात. सर्वप्रथम 1 ते 1.5 चमचा तरवडाची सुकलेली फुले घ्यायची आहेत. नंतर 1 ते 1.5 कप पाण्यामध्ये ही फुले टाकून हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून 5 ते 7 मिनिटं पाणी उकळायचं आहे. नंतर हे उकळलेलं पाणी गाळून घ्यायचं आणि सर्वात शेवटी त्यामध्ये अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण मिसळून हा गरमागरम चहा प्यायचा आहे. मित्रांनो, रोज सकाळी उपाशीपोटी हा गोल्डन हर्बल टी 1 कप प्यायला सुरुवात करा. अक्षरशः काही दिवसातच शरीरामध्ये चमत्कारिक फरक जाणवू लागेल. तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल जाणवतील आणि तुमचं शरीर डिटॉक्स होऊन शरीराची ताकद वाढेल. आता आपण पाहूयात, हा गोल्डन टी पिल्यामुळे शरीरात कोणते फायदे होतात. मित्रांनो, ज्यांना टाईप 2 डायबिटीज आहे किंवा ज्यांच्या रक्तातील साखर सतत वाढत असते, त्यांनी हा चहा नियमितपणे प्यायला पाहिजे. तरवडाच्या फुलातील नैसर्गिक घटक इन्शुलिनची कार्यक्षमता वाढवतात, तसेच स्टार्चचे ग्लुकोजमध्ये रूपांतर कमी करतात. त्यामुळे रक्तातील साखर एकदम नियंत्रित राहते आणि आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो. मित्रांनो, तरवडाचा चहा पिल्यामुळे लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते, तसेच लिव्हरची कार्यक्षमता सुधारते. याच्यामुळे लिव्हर आणि स्वादुपिंडाची एन्झाईमची क्रिया सुधारते. यामुळे रक्तातील साखर कमी होते आणि पचन सुधारण्यासाठी मदत होते. तरवडाच्या फुलांचा चहा नियमितपणे पिल्यामुळे शरीरात वाढलेली अनावश्यक उष्णता खूप चांगल्या प्रकारे कमी होते. यामुळे उष्णतेमुळे होणारे विविध विकार कमी होतात आणि शरीर एकदम शांत आणि सुदृढ राहते. मित्रांनो, शरीरातील हीट आणि टॉक्झिन्स कमी झाल्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो, ब्राईटनेस आणि सॉफ्टनेस मिळते. काळे डाग, टॅन आणि डलनेस सुद्धा कमी होतात. मित्रांनो, तरवडाचा चहा पिल्यामुळे काही दिवसातच पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. तरवड हे हलके नैसर्गिक लॅक्झेटिव्ह आहे, म्हणजेच तरवड पोट साफ करायला मदत करते. या गोल्डन चहामुळे गॅस, ॲसिडिटी, इंडायजेशन, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशन कमी होते, तसेच पचनशक्ती सुधारते आणि भूकसुद्धा वाढते. मित्रांनो, तरवडाचा गोल्डन चहा शरीरातील एक्सेस हीट कमी करतो, पचन आणि लिव्हरचे कार्य सुधारतो आणि पर्यायाने पोटातील जळजळ, गळ्याला आंबट पाणी येणे आणि ॲसिडिटी शांत करतो. आणि ज्यांना वारंवार ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मित्रांनो, तरवडाच्या फुलांचा चहा कफ पातळ करून बाहेर काढायला मदत करतो, तसेच घशातील सूज सुद्धा कमी करतो आणि घशात होणारी खवखव कमी करतो. तसेच कोरडा आणि कफयुक्त खोकला या दोन्हीमध्ये फायदा मिळवून देतो. मित्रांनो, ज्यांना शरीरातील उष्णता वाढून युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच मूत्रमार्गाची जळजळ होते, त्यांनी नियमितपणे हा चहा पिल्यास भरपूर फायदा होतो. तरवडाचा चहा किडनी आणि मूत्रमार्गावर कूलिंग इफेक्ट देतो. लघवीला जळजळणे, वारंवार लघवी येणे, UTI आणि pH इम्बॅलन्स हे सर्व नियंत्रित राहतात. मित्रांनो, आता मी जो उपाय सांगणार आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना पाय किंवा हाताला किंवा शरीरावर इतर ठिकाणी इसब उद्भवलेला असतो. इसब म्हणजे एक्झेमा. कितीही खाजवले तरी सतत खाजवू वाटते, एकतर कोंडा पडतो किंवा त्यातून पाणी बाहेर येते. मित्रांनो, हा इसब नंतर वाढतच जातो. बरीच औषधे केली जातात,
डॉक्टरांकडे आणि स्किन स्पेशालिस्टकडे हजारो रुपये खर्चून काहीही फायदा होत नाही. पण मित्रांनो, ज्या व्यक्तींना इसब झालेला असतो त्यांनी जर नियमितपणे तरवडाचा गोल्डन टी पिला आणि पथ्य पाळले तर त्यांचा इसब नक्कीच कमी होतो. सतत खाजवणे काही दिवसातच बंद होते. शिवाय हळूहळू इसब आतून बरा होतो आणि नंतर मुळापासून नष्ट होतो. त्यामुळे ज्यांना इसब किंवा इतर काही त्वचाविकार आहेत त्यांनी तर तरवडाचा चहा नेहमीच प्यायला पाहिजे. मित्रांनो, ज्या रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि ज्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजेच ज्यांचे सांधे ठिसूळ झालेले आहेत आणि त्यामुळे सांधे सतत दुखत असतात, त्यांनी नियमितपणे हा चहा पिल्यामुळे त्यांचे गुडघे दुखणे बऱ्यापैकी कमी झालेले आढळून आलेले आहे. सतत स्टिरॉइड वापरून सांधे कमकुवत होतात आणि त्यामुळे सांधेदुखी होते. अशावेळी तरवडाचा चहा खूप फायदेशीर ठरतो. मित्रांनो, अतिशय सहज आढळणारी परंतु औषधी घटकांची माहिती नसल्यामुळे दुर्मिळ झालेली तरवड ही वनस्पती आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी वाढवून आपण त्यांचे संवर्धन करूया आणि आपला निसर्ग चांगला ठेवूयात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.